टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मला एक खरंच कळत नाहीये की ही मारहाण प्रकार ही जेलमध्ये सर्रास होतंय आणि जेलच्या अधिकाऱ्यांकडनं आता हे तर मला वाटतं वन विभागाच्या जेलमध्ये झालाय हा प्रकार, आणि हे कसं होतंय काय होतंय खरंच काही कळत नाही। आणि खरंच कायद्याच्या पण मी जसं नेहमीच म्हणते की 3-13 वाजलेले आहेत महाराष्ट्रात आणि हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला होताना दिसतंय। सध्या बीड प्रकरणावरून राज्यात चांगलंच प्रकरण संतोष देशमुखांचं जे आहे ते चर्चेत आलंय, कसं पाहता या संपूर्ण प्रकरणाला? मला संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी मला आत्ताच्या घटकेला झालेल्या दिसत नाहीयेत, जे काल मी जरांगींबरोबर आणि धनंजय देशमुख बरोबर पण त्याची चर्चा केली। सुदर्शन घोळेचं जे जबाब आला आहे, आता कबुली जबाब आला आहे, तो कसा अर्धवट आहे, त्याच्यात काय काय गोष्टी नाहीये, कारण त्याच्यात हत्या होईपर्यंतच फक्त लिहिलेलं आहे। हत्या झाल्यानंतर ते जे फरार झाले तेव्हा ते फरारून कुठे गेले, भिवंडीला कसे पोहोचले, तिथून ते पुण्याला कसे आले, कोणी आर्थिक मदत केली, कराडशी बोलणं झालं की नाही, या कुठच्याच गोष्टीचा त्याच्यात उल्लेख नाहीये। आणि ती अर्धवट अशी जो कबुली जबाब घेतला गेलाय तो पोलिसांनी काय ग्राउंडवर घेतला, या व्यतिरिक्त हे जे शिवलिंग मोराळे आहेत, बालाजी तांदळे आहेत, डॉक्टर वायबसे आहेत, यांच्याबद्दल चकार शब्द त्या चार्जशीट मध्ये लिहिलेला नाहीये। एवढंच नाही तर ते राजेश पाटील आणि प्रशांत महाजन हे जे 2 पोलीस अधिकारी आहेत, जे आपल्याला सरळ सरळ व्हिडिओवर पूर्ण महाराष्ट्राने बघितले, त्यांच्याबद्दल सुद्धा चकार शब्द चार्जशीट मध्ये लिहिलेला नाहीये। तर अनेक गोष्टी आता ऍडिशनल चार्जशीट मध्ये येण्याची गरज आहे आणि त्याची विनंती धनंजय देशमुख यांनी करावी, असं आमची काल चर्चा झाली। काल मी जेव्हा जालन्यात आले तेव्हा जालन्यात मला बीडहून भेटायला एक अख्खं कुटुंब आलं होतं। तर बोबडे नावाचं एक कुटुंब आहे, त्याच्यात त्यांची 2 मुलं मंगेश आणि बजरंग। मंगेशचं होतं वय वर्ष 32 आणि त्याचा दुसरा भाऊ बजरंग। यांनी एक राईस मिल चालू करायला काही सावकारांकडनं लोन घेतलं होतं। ती राईस मिल चालू झाली होती, पण कोविड काळात त्यांना खूप लॉस झाल्यामुळे त्यांना थोडा त्रास झाला, तरी त्यांनी त्या सावकारांचं लोन 80 लाखाचं आणि त्याच्यावरचं पूर्ण 10% व्याज हे त्यांना चुकवलेलं असताना आम्हाला अजून आमचे पैसे बाकी आहेत, अजून आमचे पैसे बाकी आहेत म्हणून त्या लोकांनी त्या दोन्ही भावांना इतकं छळलं की त्याच्यापैकी एक भाऊ घर सोडून निघून गेला आणि दुसरा जो भाऊ होता त्यांना तर इतका त्रास दिला की शेवटी त्यांनी भाऊबीजेच्या दिवशी गळफास घेतला आणि गळफास घेण्याआधी त्यांनी एक मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं आणि त्याच्यात त्यांनी सरळ सरळ या सगळ्यांची नावं लिहिलेली असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत त्यांच्यावर झाली नाहीये। आणि या भावाचा पण मंगेशचा आधी इतक्या प्रमाणात छळ झाला की त्यांनी आधी विष खाल्लं होतं आणि त्याची पोलिसात जे स्टेटमेंट झालं त्याच्यात सुद्धा सगळी माहिती दिलेली असताना पोलिसांनी कारवाई केली नाही, म्हणून त्याचा त्रास तसाच चालू राहिला आणि शेवटी त्याला गळफास घेऊन आपले प्राण संपवावे लागले। मला काल इतकं हॉरिबल वाटलं, कारण भेटायला मला त्याचे वडील, आई, त्यांच्या दोन्ही सुना आणि 4 मुलं, म्हणजे 2 एका भावाची आणि 2 दुसऱ्या भावाची ज्यांनी आत्महत्या केली होती, अशी 4 मुलांची जबाबदारी, 2 सुना आणि पत्नीची जबाबदारी तो म्हातारा माणूस घेऊन कसं घर पुढे रेटणार। आणि याच्यावर सुद्धा पोलिसांनी अजून काहीही कारवाई केली नाहीये। एवढंच नाही तर या लोकांचे आणि 40 लाख त्या सावकारांकडे पडलेत, ते द्यायचे सोडून यांच्या सातबाऱ्यावर बोजा लावून त्यांनी जे सगळं केलेलं आहे, मला हे सगळं प्रकरण इतकं धक्कादायक वाटतंय की यंत्रणा आता कोणासाठी काम करते हा पहिला प्रश्न पडतोय। आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आता बीडला देखील जाणार आहे आणि SP ना सांगून ती कारवाई करून घेणार आहे। तुम्ही जे आता बोललात हे प्रकरण बीड जिल्ह्यातलं नेमकं कुठलं आहे? बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा म्हणजे ते MIDCचा जो भाग म्हणतो ना, तर मूळ बीड जिल्ह्यातल्या लोकांचं आहे। आणि खूपच म्हणजे ते काल इतकं कुटुंब येऊन माझ्यासमोर ढसाढसा रडलं, ती सगळी छोटी पोरं रडत होती। मला खरंच कसतरी झालं की लोकांना न्याय कधी मिळणार आणि कसा मिळणार। यामागे कोण असू शकतो, नेमका रोग कुणाकडे? सगळेच्या सगळे जे तिथले राजकारणी आहेत, हे जे सावकार आहेत
ते तिथल्या राजकारणात पण आहेत आणि ते धनंजय मुंडेंच्या अतिशय जवळची माणसं आहेत. त्याच्यापैकी एक माणूस जो आहे तो ठाकरे गटातला आहे आणि बाकीची जी आहेत ती धनंजय मुंडेंच्या अतिशय जवळची माणसं आहेत. 2 दिवसापूर्वी सुरेश धस यांनी असं म्हटलंय की नागरिकांची सहानुभूती मिळवण्यासाठी अंजली दमन यांचा हा सगळा खटाटोप आहे. नाही, मी सुरेश धसांबद्दल असं म्हटलं होतं की त्यांनी जे आता हरणाचं मांस ह्याच्या करण्यासाठी बिश्नोई गँगची लोक येऊन मला मारण्याचा कट करणार आहेत, हे सगळं ऐकल्यावर मला ते सगळं तथाकल्पित वाटत होतं. म्हणून मी सरळ म्हटलं होतं की हे फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. कारण सुरेश धस यांच्यावर कसं झालं की आधी त्यांनी चांगलं इमेज बिल्डिंग केलं होतं, मी न्याय मिळवून देण्यासाठी लढतोय असं पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेपुढे आलं होतं. आणि त्यानंतर त्यांच्या झालेल्या 2 गुप्त बैठका बाहेर आल्यावर लोकांच्या मनातनं ते उतरले. त्यानंतर एक सतीश भोसले प्रकरण आलं, त्यातनं ते आणि उतरले. म्हणून कुठेतरी लोकांची सहानुभूती पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे असं मी विधान केलं होतं. म्हणजे त्यानंतर खरं तर त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे ती समोर आली असं म्हणायचं. त्यांची दुटप्पी भूमिका आहे हे पहिल्या दिवशीपासून मी धनंजय देशमुखना सांगितलं. म्हणजे मी बीडला 28 डिसेंबरला जेव्हा पहिल्यांदा आले त्या दिवशी मी धनंजयला सांगितलं होतं की ही राजकारणी माणसं आहेत, हा त्यांचा पॉलिटिकल ड्रामा आहे, ही माणसं सुद्धा तशीच आहेत, त्यामुळे त्यांच्यावर तसा विश्वास ठेवू नका. असेच गुंड यांच्याकडे सुद्धा आहेत, हे सुद्धा अशीच कामं करतात लुबाडण्याची, हे मी धनंजय देशमुखना पहिल्याच दिवशी म्हटलं होतं. पण त्यांना आता कसं आहे की बीडमध्ये राहून याच लोकांबरोबर राहायचंय, त्यामुळे त्यांना पर्याय दुसरा नव्हताच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.